पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. मनोनी ज्ञान ज्ञेय ज्ञाता हे त्रिविधगा पंडुसुता. होयची कर्मा समजता प्रवृत्ती येथ. हा 18व्या श्लोकातला विषय. आपण घेत असलेली ही 485वी ओवी. जे ज्ञाता आहे तो ज्ञाता विषयरूपी ज्ञेयाकडे जाण्याकरता जे काही त्या विषयासंबंधीचं ज्ञान आहे त्याला घेऊन तो जातो. तिकडं जाणं ही त्याची प्रवृत्ती आहे. मग त्या सगळ्या गोष्टीसाठी हे 3 प्रकार मांडले: ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. ह्याला काय म्हणलं? हे त्रिविधगा पंडुसुता. हे 3 आहेत. ह्या 3 द्वारेच कोणतं काय घ्यायचं, काय करायचं त्याची प्रवृत्ती होते. परी तेची ज्ञेय विपाये, जरी ज्ञातया ते प्रिय होये, तरी भोगावया न साहे क्षणही विलंबो. तेव्हा एकंदरीत हे जे काय आहे ज्ञेय, ज्ञेय कोणाला म्हणले? आता तर विषयाला. याचं स्पष्टीकरण मागच्या ओव्यातून झालंच आहे. पण तिकडं जात असताना त्या ज्ञात्याच्या दृष्टीनं तो विषय प्रिय असला, आवडीचा असला, तर तो भोगण्याकरता काही वेळ लावत नाही. भोगावया न साहे क्षणही विलंबो. कारण आवडतं आहे ना. मग आवडीची गोष्ट काय करतो मनुष्य? लगे भोगण्याचा प्रयत्न करतो. ना तरी आवचटे ते विरू होऊन भेटे, तरी युगांत वाटे सांडावया. आता दुसरी गोष्ट अशी की असाच एखादा विषय आणि तो हाताशी आला, पण त्याला कळालं की हे नको होय, आपल्याला हे नको आहे, आपल्या विरुद्ध, आपल्या मनाच्या विरुद्ध आलेलं आहे. आता हे कधी आपल्याजवळून बाजूला निघेल? म्हणजे त्याला असं वाटतं की आता हे म्हणजे आपल्या काय आहे गळ्यातच पडल्यासारखं झालं. आणि हे सोडायचा तर जेवढा काय कालावधी जातो तो थोडासा तिडका नाही. तर त्याला असं वाटतं की युगांत खूप त्रास व्हायला लागला मला हे जवळ आल्याने. म्हणजे त्या विषयाचा त्याग करण्याकरता त्याची अत्यंत धडपड चाललेली असते. व्याळा का हारा वरपडा झाले या नरा, हरिको आणि दरारा सरिसाची उटी. एक उदाहरण दिलं आहे. उदाहरण असं आहे की सर्प आहे आणि तो रस्त्यावर पडलेला आहे. पण कल्पना झाली पाहणाराची की हार पडला आहे, मण्याचा हार पडला आहे. आता तो तिकडं धावत गेला आणि हार पडला आहे म्हणून खाली वाकून उचलायला गेला. तर मग कळलं हे काय आहे? सर्प आहे. आता काय झालं तर त्या पाहिल्याबरोबर त्याच्या ठिकाणी दरारा उठला, म्हणजे भीतीच निर्माण झाली. आपण आता हेतनं कधी लांब पळायचं? तर त्याची इतकी घाबरगुंडी उठलेली असते की माघारी पळण्यात सुद्धा पायाला अवसान राहत नाही. पायाचा गळाटा होतो आणि धडपडत आगर पडतो मधी त्याचा त्याग करण्याकरता. कारण हे काही हार नाही, हा काय निघाला? सर्पच निघाला. त्याच्या विरुद्धचं उदाहरण दिलं. पण हारच होता आणि जवळ गेल्यावर त्याला वारी हार आहे की, मग तो जो काय उचलून घेईल तेव्हा त्याच्या ठिकाणी किती आनंद होईल. म्हणजे मग एकच आहे वस्तू, ती अगदी हारासारखी दिसली तर निघाला सर्प, त्याचं भय निर्माण झालं. हार म्हणजे हारच होता आणि तो मिळाला तर हर्ष निर्माण झाला. तैसे ज्ञेय प्रिया प्रिये
देखले निज्ञातया होये, मग त्याग स्वीकारी वाहे व्यापाराते. एकंदरीत कसं काय आहे तर ज्ञाता पाहिजे त्या विषयाकडे जाण्याकरता जशी प्रवृत्ती निर्माण करतो, प्रवृत्ती होते, पण पुढं काय काय परिणाम होतात तर जेव्हा ते ज्ञेय प्रिय आहे, आवडीचं आहे असं वाटलं तर त्या ज्ञात्याला आनंद होतो, हर्ष होतो आणि तो ज्ञाता त्याचा स्वीकार करण्याचा व्यापार करतो. म्हणजे ते त्याच्याकडून काय होतं, तो व्यवहार होतो. पण तेच अप्रिय आहे असं जर वाटलं तर मात्र त्याच्या ठिकाणी हे कसं त्यागायचं ह्याचा व्यवहार होतो. आवडीचं निघालं तर घेण्याचा व्यवहार झाला आणि आवडीचं नाही म्हणलं तर त्याग करण्याचा व्यवहार होतो. तेथ रागी प्रतिमल्लाचा, गोसावी सर्व दळाचा, रथू सांडोनी पायाचा होय जायसा. आता एक उदाहरण दिलं की रणांगण आहे, युद्ध चाललं आहे आणि जो कोणी इकडं सर्व दळाचा मालक आहे किंवा सेनापती आहे, राजा आहे, कोणीतरी आहे आणि जेव्हा त्याला कळते की आपला शत्रू पक्ष जे पुढचा आहे त्याच्यात आपल्यासारखा तुल्यबळ असा मल्ल आहे की त्याच्याबरोबर दोन हात करायचे झाले तर आपल्या बरोबरीच आहे, हे जर दिसलं तर त्याला तिथं काय होतं की आपला जो काही मल्लपणा आहे त्याच्या अंगातला त्याची जाणीव होते आणि तो त्या रथात बसलाय तर रथाचा त्याग करतो आणि पायी चालत त्याच्यापर्यंत जातो. का तर त्यालाही त्याच्याबरोबर कुस्ती करायची असते आणि तोही तसा आहे. म्हणजे त्याची आवड आहे, त्या आवडीचा माणूस भेटला की मग मात्र हा राजा आपलं बाकीचं टाकून देतो. अर्थात काय उदाहरण ह्यात की जेव्हा आवडती वस्तू मिळते तेव्हा तो जो मनुष्य आहे तो मनुष्य आपल्या मोठेपणाला आपलं कोण आहे ह्या कोणत्याही प्रकारची त्याची जी उच्चता आहे, किंमत आहे विसरतो आणि ती वस्तू घ्यायला जातो. याचं कारण का ते प्रिय आहे. त्याच्या एकदा त्या आवडीच्या वस्तूचं प्राप्ती व्हायला लागली की बाकीचा त्याग. जसं आताच्या उदाहरणात या राजालासुद्धा मल्लगिरी येते आणि आपल्या बरोबरीचा मल्ल म्हणल्यानंतर रथाचा त्याग केला, पायी त्याच्यापर्यंत गेला. तैसे ज्ञातेपणे जे असे ते ये करता ऐसिये दशे, जेविते बैसले जैसे रंधन करू. आता त्याच्यात काय आहे की एक जे काय आत्तापर्यंत समजून दिलं होतं तीच समज आणखीन त्याच्या ठिकाणी काय वेगळेपणा कसा आला हे सांगायला लागले. ज्ञाता काय करत होता, विषयरूपी ज्ञेयाकडे जाण्याकरता आपल्या ज्ञानाचा उपयोग करायचा. आता जे विषय प्राप्ती करायची ते प्राप्त करण्याकरता तोच ज्ञाता झाला करता. करता या दशेत आला आणि त्यांनी काय केलं की ते कर्म करायला घेतलं. ज्ञाताच कोण झाला, करता झाला, कारण त्याला आता ही प्रवृत्ती झाली आणि कर्म करायचे. उदाहरण कसं दिलं आहे पहा की कोणीतरी जेवायला बसला आहे पण तो नुसतं जेवायला बसला नाही, तोच स्वयंपाक करतो आहे. काय भाकरी करत असेल, चपाती पोळी काय करत असेल, त्याचं असं चाललं आहे की भाजायची आणि ताटात घ्यायची, खायचं, खाता खाता पुन्हा अजून पुढचं करायचं. म्हणून त्यांनी दिले जेविता बैसले जैसे रंधन करू. त्याचं जेवणही चाललं आहे आणि त्याचं काय आहे स्वयंपाकही करतो आहे तो. म्हणजे काय झाला की जेवण्याची जी काही भोग अवस्था आहे त्या भोग अवस्थेत कर्तृत्वही तिथं चाललं, म्हणजे कर्तेपणाही जागाच आहे. का भवरेची केला मळा, वरकुलूची आला अंकसळा, नाना देवो रिघाला देवळाची या कामा. आता त्यांनी दाखवून दिलं की जसं काय आहे की कसं होऊन जातं तर जो भुंगा आहे त्या भुंग्यानेच फुलाचा मळा केला आहे. दुसरा कापड विक्रीचा जो दुकानदार आहे त्या दुकानदाराने काय करायचं तर आता कापड विकायचं असलं, एखादा गिऱ्हाईक आलं आणि त्यांनी जर सांगितलं की द्या 2 मीटर, मग त्या मीटरची पट्टी असते, मीटरच्या पट्टी म्हणजे गज असतो, त्या गजाने 2 मीटर मोजायचं आणि फाडून द्यायचं. हे गजच स्वतः दुकानदार झाला.
कल्पनेत कसं आलं, गजच झाला आणि तो ते सगळं काय आहे कापड मोजू लागला. नाना देवो निघाला देवळाच्या कामा, आणि देऊळ बांधायला काढलं. तर बांधकाम कोण करते? देवच. स्वतः देवच बांधकाम करायला निघाला. तैसा ज्ञेयाची हावा, ज्ञाता इंद्रियांचा मेळावा, राहटवी तेथ पांडवा करता होय. आता करता कसा झाला हे सांगण्याकरता कर्त्याची परिपूर्ण आता जी काही परिभाषा आहे ती केली की पुढं जे ज्ञेय आहे त्याची हाव म्हणजे ते प्राप्त व्हावं याकरता ज्ञाता इंद्रियद्वारा हे सगळं करून घेतो. पाहायचं असेल तर डोळ्याकडून पाहायला जातो, ऐकायचं असेल तर कानाकडून ऐकायला जातो, वास घ्यायचा असले तर मग घ्राणाकडून जातो, खाण्यासाठी जीभ वापर, काय जे असेल ते इंद्रिय. पण कोणती गोष्ट अशी की ती काही एका इंद्रियाचं जरी कार्य असलं तर बाकीच्या इंद्रियाची मदत लागते ना. एखादी वस्तू लांब आहे, पाहायचं आहे, मग डोळे पाहण्याचं काम करण्याचं, पण तिथपर्यंत जायला नको का पायाने? अगर काय असेल ते अडचण दूर करायला हात पुढं आले पाहिजेत. हे सगळं जसं त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं इंद्रियांचा मेळावा, म्हणजे काही वेळेला त्याला बाकीची इंद्रियसुद्धा जसं मदत करतात, ही जशी व्यवहाराची त्याची रीत सुरू झाली त्याप्रमाणे करता. आता करता त्याप्रमाणे आपलं सगळं कार्य करतो. आणि आपण होवोनी करता, ज्ञाना आणि करणता, तेथे ज्ञेयची स्वभावता कार्य होय. ह्या 3 त्रिपुटी अगोदर मांडल्या होत्या, ज्ञाता ज्ञेय ज्ञान. त्याच त्रिपुटीला आता दुसरी नावं आली. हाच जो ज्ञाता आहे तो कोण झाला? कर्ता झाला. त्याचं जे ज्ञान आहे ते कोण झालं? इंद्रिय झाली. आणि त्या इंद्रियद्वारा ज्ञेयाकडे जायचं आहे, म्हणजे ज्ञेय हे त्याचं कार्य झालं. आता करता आणि त्या क्रियेद्वारे कर्माकडे जाण्याकरता क्रियेद्वारे जाऊ लागला. ऐसे ज्ञानाची निजगती, पालटू पडेगा सुमती, डोळ्याची शोभा राती पालटे जैसी. तेव्हा आता ह्याच्यात काय आहे, हे कसं जगाचं बीजत्र आहे हे आपल्याला सांगतात. त्याच्यात याच ज्ञानानं, हे कोणतं ज्ञान आहे? अन्यथा ज्ञान आहे. अन्यथा ज्ञानानं जसं काय आहे आत्तापर्यंत ज्ञानाची वाटचाल केली ती, ज्ञाता ज्ञेयाकडे जाण्याकरता जसा ज्ञानाचा उपयोग करून घेत होता, आता पालट झाला. आता तो झाला करता आणि त्याची क्रिया चालू झाली. म्हणजे तेच, पण त्याच्यात कसा पालट होतो हे सांगण्याकरता सांगतात की जसा डोळा दिवसभरात पाहत असतो आणि रात्री त्याला काही दिसत नाही, म्हणजे डोळ्याचं पाहणं रात्री जसं बदलतं तसं ह्या ज्ञात्याचा आता कर्तेपणात बदल झाला. का अदृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू, पुनवे पाठी सीतांशू पालटे जैसा. तेव्हा आता त्यांनी उदाहरण दिलं की तुमचं जे काही असेल, मिळायचं न मिळायचं हे खरं आहे, पण तुमचं नशीबच जर इकडं विरुद्ध झालं, तुमचं अदृष्ट जर विरुद्ध झालं तर तुमच्याजवळ आहे ते पण निघून जाईल. मिळायचं तर राहिलं. एक माणूस काय म्हणला की पैशाकडं पैसा येतो म्हणून तो ट्रेझरीत गेला की जिथं पैसा ठेवला जातो सरकारी तिजोरीत, तिथे गेला आणि खिडकीतनं रुपया दाखवायला लागला. म्हणजे ह्या रुपयाला आतला रुपया आता येईल आपल्याकडं म्हणून रुपया दाखवता ह्याच्या हातातलाच निसटला आणि गेला. ते म्हणलं खरं आहे बाबा, रुपयाकडं रुपया जातो. म्हणजे हे जसं आहे तसं तुमच्याजवळचं कधी निघून जातं, का निघून जातं ह्याला अदृष्ट कारण आहे. त्याला त्यांनी उदाहरण दिलं की पुनवे पाठी सीतांशू पालटे जैसा. जसं एकदा पौर्णिमा संपली मग चंद्रात कमी कमी होत जातं, मग प्रतिपदा द्वितीया करत करत चंद्र हळूहळू कमी होत होत अमावस्येला पूर्ण कमी होऊन जातो. तैसा चाळीता करणे, ज्ञाता वेटीजे करतेपणे, तेथीची तिये लक्षणे ऐक आता. आता याप्रमाणे त्या ज्ञात्याच्या ठिकाणी कर्तेपणा उभा राहायला लागला
की जसं ज्ञानाचं ज्ञातेपणातून कार्य होत होतं तेच आता कर्तेपणातून या इंद्रियद्वारा म्हणजे कर्णाद्वारा कशा प्रकारे त्यांचा व्यवहार होतो ते सांगणार आहेत. तरी बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार, हन हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. एकंदरीत आता काय झालं, अंतःकरण चतुष्टय ज्याला म्हणतात ते सांगितलं. अंतःकरण चतुष्टयामध्ये काय काय येतं तर बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार. हे काय आहेत तर कोणतंही काही कार्य होताना एकटी बुद्धी कार्य करते असं नाही, एकटं मन नाही, अहंकार नाही किंवा चित्त नाही, हे शृंखलाच आहे. एकेकाला मदत करत करतच कार्यप्रणाली बाहेर पडते. बाहिरी त्वचा, श्रवण, चक्षुरसना, घ्राण हे पंचविध जाण इंद्रिये का. अगोदर काय दाखवलं तर अंतःकरण चतुष्टय त्यातले हे 4 जण आहेत. बाहेर आल्यानंतर काय आहे की जे जे काही पंच ज्ञानेंद्रिय आहेत, त्वचा, श्रवण, चक्षु, रसना, घ्राण हे सगळे यांच्या कर्माचे मदतगारच आहेत. हे बाहेरचे 5, आतले 4, बाहेरचे 5. तेथ आतुले तव करणे, करता कर्तव्य घे उमाणे, मग तई जरी जाणे सुखा येते. आता त्यात काय आहे, करण, वास्तविक पाहता इंद्रियाला करण म्हणतात म्हणून तर अंतःकरण, आतली करणं, हे आतली करणं आणि बाहेरचं जे काय आता असलेली ज्ञानेंद्रिये तिथं कर्म करण्याकरता हा करता काय करतो तर कोणतं कर्म करायचं त्याचं स्फुरण निर्माण करतो. कुठं होतं अंतःकरणात. आणि मग ते पुढं आपल्याला प्राप्त करून घेण्याकरता इंद्रियाकडून राहटी जाते. तरी बाहेरिले तियेही, चक्षुरादिके 10ही, उठोनी लवलाही व्यापारासुये. मग आत एकदा अंतःकरणात कोणतं कर्तव्य कर्म करायचं हे कर्त्याच्या ठिकाणी स्फुरण झालं की जेव्हा स्फुरण होत असतं कोणत्याही कर्माचं तेव्हा तो करता यापासून आपल्याला सुख आहे असाच आधी निर्णय घेतो. अगोदर निर्णय काय घेतो, आपल्याला यापासून सुख आहे असाच निर्णय तो घेतो. आणि त्यामुळं मग हे आतले अंतःकरणातले, त्याच्यानंतर बाहेरचे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय असे मिळून हे बाहेरचे 10 हे सगळे काय करतात, त्यांनी जे सांगितलेलं कर्म आहे, त्यांनी जे दिलेलं स्फुरण आहे त्या स्फुरणाप्रमाणे कार्य करण्याकरता धावपळ करतात. मग तो इंद्रिय कदंबू, करविजे तव राबू, तव कर्तव्याचा लाभू हातासिये. या प्रकारे अंतःकरण, इंद्रियांचा संपूर्ण समुदाय हे सगळे मिळून जेव्हा ह्यांची काय आहे फळीच्या फळी झटत असते तेव्हा त्या कर्त्याला आपण केलेल्या कर्माचं फळ मिळतं. म्हणजे काय होतं, काहीतरी लाभ त्याला प्राप्त होतो. ना ते कर्तव्य जरी दुःखे, फळेला ऐसे देखे, तो लावी त्यागमुखे तिये 10ही. आता दुसरी गोष्ट काय आहे की त्याच कर्त्याच्या ठिकाणी जे काही कर्म म्हणून आतून उपजलं होतं त्याचं स्फुरण निर्माण झालं आणि ते जेव्हा काय आहे प्राप्त करून घ्यायला गेला तेव्हा त्याच्या ठिकाणी वाटलं की आता हे फार वाईट आहे. मग त्याचा त्याग करायचा कसा, त्या त्यागासाठी तो अत्यंत धडपड करतो. ह्यातनं कसं सुटायचं, काय करावं या प्रकारचं कर्म त्याचं चालू होतं. मग फिटे दुःखाचा ठावो, तव रहाटवी रात्री दिवो, विकणवी वाते का रावो जयापरी. आता त्याच्या ठिकाणी काय आहे हे की तो ध्यासच लागलेला असतो की हे दुःखातनं कधी सुटायचं. अगोदर प्राप्त करायचं कर्म करण्याचं कर्तव्य करत होता, आता ह्यातनं सुटायचं आहे कसं, हे दुःख फळ आहे आपल्याला मिळालेलं आहे, आपण करतो ते कर्म आपल्याला दुःखाचं झालं आहे, ह्यातनं कसं सुटायचं ह्याचं त्याची धडपड चाललेली असते. तेव्हा त्याला एक उदाहरण दिलं की एखादा राजा असा आहे की तो काय करतो आहे
की वसुली करायचं लागतो, जे काही सारा म्हणा काय असेल ते. मग त्याच्या रक्षकाला म्हणजे त्याच्या शिपायाला सांगतो की आणलीच पाहिजे, कोणाकडून कसं पाहिजे त्याच्याकडून घ्या, पण वसुली करा. तो जसा एखादा शेतकरी, एखादा ऋणाईत, त्याला जसं काय आहे काय असेल ते सळून त्याचा छळ करून आमचे पैसे दे असं सारखं त्याला काय करतो, त्या राजाचा ध्यास मागं घेऊन त्याचा जो काही शिपाई तो त्या माणसाला त्रास देत राहतो. तसं हे सगळं दुःख कसं नाहीसं व्हायचं याचा प्रयत्न करण्यात आता पुन्हा अंतःकरणात दुःखच जागं होतं ना. एकतर हे नकोय, पण नकोय ते बाजूला कसं करायचं ह्याचंही दुःख चालू होतं. तैसे नित्याग स्वीकारी वाहता इंद्रियांची धुरी, ज्ञातया ते अवधारी करता म्हणिपे. याप्रमाणे जे काही मिळालेलं कर्म त्याच्यापासून प्राप्त होणारं कोणते आहे, आवडीचं आहे का, प्रियत्वातलं आहे का, तर त्याचा काय स्वीकार करायचा, मग ते भोगायचं. आणि प्राप्त झाले पण ते त्यागाचं आहे, नको नको हे ह्याचा संबंध नको असा जेव्हा वाटतो तेव्हा त्याचा त्याग करायचा. याप्रमाणे हे सगळी इंद्रिये याच कर्मात असतात. काय काय घ्यायचं ते घेतात आणि काय काय टाकायचं ते टाकत असतात. हे सगळं ज्या ज्ञात्याच्या ठिकाणी होत होतं ते आता कर्त्याच्या ठिकाणी होतं, म्हणजेच त्या ज्ञात्याला कर्ता असं म्हणतात. आणि कर्तयाचा सर्व कर्मी आवताचिया परिक्षमी म्हणून इंद्रिया ते आम्ही करणे म्हणो. हे सगळं त्या करता जेवढं काही असेल ते करण्याकरता ज्याचा उपयोग करून घेतो ती इंद्रिये, म्हणून त्याला आता करण म्हटलं, हे नाव त्याच्या ठिकाणी आलं. आणि हेची करणेवरी करता क्रिया ज्या उभारी, तिया व्यापे ते अवधारी कर्म येथ. एकंदरीत हे सगळं करण्यामध्ये करता आपल्याला जे काही कर्म प्राप्त करून घ्यायचे ती क्रिया, आणि त्या क्रियेपासून निर्माण जे काही करत असतो ते कर्म. म्हणून मग कर्ता क्रिया आणि कर्म, जसं अगोदरची ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी होती, तशी आता कर्ता क्रिया आणि कर्म ही एक त्रिपुटी आली. सोनाराचिया बुद्धी लेणे व्यापे चंद्र करी चांदणे, का व्यापे वेल्हाळपणे वेली जैसी. आता त्याला उदाहरण दिलं की जे जे काही दागिना बनला जातो तो दागिना सोनं काही स्वतःहून दागिना नाही तयार झालं, ते सोनाराच्या बुद्धीने तयार झालं. सोनाराला ह्यातली कशी घडणावळ करायची ती त्याच्याकडून तयार झालं. मग असं सांगतात की कोणता दागिना बनवायचा हे बनावट आधीच त्याच्या बुद्धीत तयार होती. जसं एखादा दगड आहे समोर घेतला, आता ह्यात कोणती मूर्ती बनवायची ही त्या मूर्तिकाराच्या मनात आधीच तयार होती, आणि मग तो त्याचे काय आहे घडणावळ करत असतो. तशी त्याच्या बुद्धीत झालं. किंवा व्यापे चंद्र करी चांदणे, आणि ह्या चांदण्यानं सगळीकडे जसं चांदणच पडून सगळं व्यापलं तसं चंद्रही त्याच्यामध्येच व्यापला गेला. का व्यापे वेल्हाळपणे वेली जैसी. दुसरी गोष्ट, एकदा वेल सगळी फुलली की ज्या झाडावर गेलेली त्या झाडालासुद्धा ते झाकून टाकते, इतके त्या वेलीचं वाढ होत राहते. नाना प्रभा व्यापे प्रकाशू गोडिया इक्षिरसू, हे असो अवकाशू आकाश जैसे. म्हणजेच आता करता कर्माशी कसा व्याप्त होतो हे दाखवण्याकरता ज्याच्यापासून प्रकाश बाहेर आला आहे तो प्रकाश त्या प्रकाशक वस्तूलासुद्धा, प्रकाश्य वस्तूलासुद्धा काय करतो, ग्रासून टाकतो. ऊसाच्या अगदी बुडापासून ते वरच्या कांड्यापर्यंत सगळीकडं रसच भरलेला असतो. आणि अवकाश म्हणजेच आकाश, अवकाशानंच म्हणजे पोकळीनंच आकाश सगळं पूर्ण भरलेलं असतं. तैसे कर्तयाची या क्रिया व्यापले जे धनंजया, ते कर्म गा बोलावया आन नाही. एकंदरीत कर्त्याच्या ठिकाणी काय मिळवायचे हे क्रियेनं
तिथंच उपज निर्माण होत असल्यामुळं त्याच्याकडून हे कर्म होतं। एवं कर्ता कर्म करणं या तिहीचेही लक्षण सांगितले तुझ विचक्षण शिरोमणी। आता ही दुसरी जी काही त्रिपुटी ती सुद्धा तुला जे काय असेल ते अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या अर्जुना तुला सांगितली। एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय हे कर्माचे प्रवृत्तीत्रय तैसेच कर्ता करण कार्य हा कर्मसंचयो। एकंदरीत ज्ञाता ज्ञान ज्ञेय हे कर्माची प्रवृत्ती आणि कर्ता करण आणि कार्य हे कर्मसंचय, म्हणजे जे काही करून ठेवलं प्रिय असो अथवा अप्रिय हे संचय झाला। वन्नी ठेवला असे धुमू आथी बीजू देवी द्रुमू का मनी जोडे कामो सदा जैसे। आता ज्याप्रमाणे अग्नीच्या पोटात धूर असतोच, शिवाय बीजाच्या पोटातच झाडाचा अंकुर असतो, म्हणजे त्यापासूनच झाड निर्माण होतं। आणि का मनी जोडे कामू सदा, आणि जे काय आपल्याला करायचं आहे त्याची कामना मनाच्या ठिकाणी भरलेली असते। तैसा कर्ता क्रिया करणी कर्माचे आहे जिंतवणी सोने जैसे खाणी सुवर्णाची। याप्रमाणे कर्त्याच्या ठिकाणी काय मिळवायचे काय जिंकायचं ह्याचं सतत चिंतन असतं, आणि जसं सोन्याच्या खाणीतच सोनं असतं। म्हणून हे कार्य मी करता ऐसे आथी जेत पांडुसुता तेथ आत्मा दूरी समजता क्रियापासी। अशा तऱ्हेनं आता सांगितलेल्या दोन्ही त्रिपुट्या ज्ञात्याची आणि कर्त्याची हे जरी सांगितलं जात असलं तर यापासून आत्मा मात्र दूरच असतो। या लागी पुढती आत्मा वेगळाची सुमती आता असो हे किती जाणसीस तू। तेव्हा आता आत्मा कसा याच्याहून दूर असतो त्याचं स्पष्टीकरण सांगत आहे। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।